वेलकम टू लर्निंग स्पेस. तर मित्रांनो, 2023 मध्ये माझ्या एका विद्यार्थ्याने इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेमध्ये इंग्रजी विषयात 100 पैकी 94 मार्क्स मिळवले. तो सेमी माध्यमाचा होता. इंग्रजी हा काही त्याचा स्ट्रॉंग विषय नव्हता, परंतु त्याने स्ट्रॅटेजी बदलली आणि त्यामुळेच त्याचा हा रिझल्ट बदलला. आज मी तुम्हाला एक्झॅक्टली ती स्ट्रॅटेजी सांगणार आहे आणि पुराव्यानिशी सर्व्हिसची गुणपत्रिका आहे, मार्कशीट आहे. जर तो करू शकतो तर तुम्ही सर्व विद्यार्थी देखील हे निश्चितपणे करू शकता असा मला विश्वास आहे. तर आपल्या उद्याच्या इंग्रजी पेपरच्या अनुषंगाने ह्या काही 4 टिप्स गाईडलाईन्स माझ्या तुमच्याकरिता आहेत. पेपर लिहिताना खाडाखोड अगदीच बिलकुलच टाळावे. शाईचा एक थेंब सुद्धा आपल्या विरोधात गेला नाही पाहिजे. प्रत्येक शाईचा थेंब, प्रत्येक एक मार्क आपल्याला फेच करण्यासाठी, आपल्या पदरात पाडण्यासाठी कामी आला पाहिजे. जेव्हा आपण खाडाखोड करतो ना, तर आपण एक्झामिनरला असं म्हणतो की बघ बाबा, इथं मी खाडाखोड केली, इथं चूक केली, तू इथे बघ. सो आपण तसं करायचं नाही. 2 नंबर, एकही प्रश्न ब्लँक रिकामा सोडायचा नाही. भलेही तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल, पदरात 0 मार्क पाडण्यापेक्षा अर्धा 1 पाडलेला कधी उत्तम. सो प्रश्न रिकामा सोडायचा नाही. तिसरी गोष्ट, क्वेश्चन सोडवताना सिक्वेन्समध्ये सोडवायचं. क्वेश्चन 1, 2, 3 आणि अखेरीस आपला क्वेश्चन 7 हे क्रमाने सोडवायचं. जर तुम्ही सिक्वेन्सने नाही सोडवले तर एक्झामिनरला एक तुमच्याबद्दल निगेटिव्ह फिलिंग येऊ शकते की हां, ह्या विद्यार्थ्यांनी कॉप्या केल्या, जसं याला सोयीने कॉप्या मिळाल्या त्या अर्थाने, त्या अनुषंगाने यांनी पेपर सोडवलेला आहे. आणि कधी कधी असं होऊ शकतं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवताना सुचत नाही आहे, पण आपल्याला एक अंदाज आलेला असतो की हां, ह्या प्रश्नाला बाबा एवढा वेळ लागेल किंवा एवढी जागा लागेल. सो त्या अनुषंगाने तेवढी जागा सोडून आपण पुढच्या क्वेश्चनकडे वळायचं आहे. आणि नवीन प्रश्न आहे तो नवीन पानावर सुरू करायचा आहे. भले आधीचा प्रश्न फक्त पेजच्या 2 ओळीत जरी असेल तरीही दुसरा नवीन प्रश्न नवीन पेजवरच सुरू करायचा आहे. सपोज क्वेश्चन 2 आहे तुमचा आणि ह्या पेजच्या 2 ओळीतच आलाय, तर क्वेश्चन 3 इथे सुरू करायचा नाही. नवीन पेजवर नवीन सुरुवात करायची नवीन प्रश्नाची. आणि चौथी गोष्ट आहे की जेव्हा तुमची उत्तरपत्रिका पूर्ण सोडवून तपासून सगळं होईल, चेक करून होईल सगळं बघून की हा मी पूर्ण सोडवलं बाबा, वारंवार चेक करायचं काही राहिलंय तर नाही. शेवटी वेळ मिळालाच तर मी सुचवेन की सजावट करा, रेश मारा, अंडरलाईन करा. आणि चला यानंतर आपल्या प्रश्नपत्रिकेच्या फॉर्मॅटकडे वळूयात आणि तुम्हाला काही गोष्टी सुचवूयात जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर होण्यासाठी मदत मिळेल. चलो बघा, फर्स्ट लँग्वेज स्टडी असतो सेक्शन 1. क्वेश्चन 1A मध्ये आपल्याला 8 मार्काला असतो. हा 6 प्रश्न दिलेले असतात, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि यातले कुठलेही 4 सोडवायचे असतात. 4 गुणिले 2 म्हणजे क्वेश्चन 1A असतो 8 मार्कांचा. यात मी तुम्हाला सुचवेल की शक्यतो क्वेश्चन 1A मधला 1 आणि 3 सबशेल तुम्ही टाळावा. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, 1 मध्ये इथे एखादा शब्द फिल करताना आपल्याला माहीत नसतो. आपण तावात क्वेश्चन 1A आणि त्यातला 1 सोडवायला सुरुवात करतो, पण नंतर आपल्या लक्षात येतं की अरे एक आपल्याला येत नाही, तिथं अर्धा मार्क जायची आपली शक्यता असते. आणि तिसरं आहे पंक्च्युएशन. इथे मी बऱ्याच माझ्या विद्यार्थ्यांचं उत्तरपत्रिका तपासताना माझा एक अनुभव राहिला आहे की नेहमीच पंक्च्युएशनमध्ये चुकतात. त्यामुळे मी सुचवेल की 1 आणि 3 सबशेल तुम्ही टाळावेत. आणि उरलंय आपल्याकडे क्वेश्चन 2, यातला सब क्वेश्चन 2, 4, 5 आणि 6 हे आरामात सोडवले जातात.
क्वेश्चन 1A मधला जो सब क्वेश्चन आहे टू अल्फाबेटिकल ऑर्डर आरामात सोडवता येतो. हा जो आहे 4 वर्ड्स बनवायचे दिलेल्या शब्दापासून ज्याचे मिनिमम 3 लेटर असावेत त्या शब्दामध्ये. हाही इझी आहे. हे डायग्राम कंप्लीट करायची हेही सोपं आहे. आणि हा 6 याच्याने आपल्याला दिलेले शब्द बनवायचे असतात. शेवटच्या लेटरपासून नवीन नवीन शब्द बनवत जायचं. सो असं. सो क्वेश्चन 1A यातले 8 मार्क आपण आपल्या पदरात काहीही करून पाडून घ्यायचं. आणि ते कसे करणार आपण 1 आणि 3 हे आपण टाळणार आहोत. आता क्वेश्चन 1 मधला बी आहे. आता हा पण इझी आहे. यातला तुम्ही कुठलाही एक सोडू शकतात. कुठलाही एक सोडून तुम्हाला आरामात ह्याच्यात 2 मार्क पाडता येऊ शकतात. सो क्वेश्चन 1 बी मध्ये तुम्हाला 2 मार्क आरामात पाडता येतील. आता जाऊयात आपण क्वेश्चन 2 मध्ये. क्वेश्चन 2 मध्ये बघा आता क्वेश्चन 2A हा पॅराग्राफ असतो. पॅराग्राफ मधला प्रत्येकी 10 मार्काला असतो पॅराग्राफ. सो ऑब्विसली 2A असणार आहे तो 10 मार्काला असणार आहे. तर बघा कुठल्याही पॅराग्राफ मधला A1 नंतर आहे A2 A3 हे आरामात पॅराग्राफमध्ये ह्याचे उत्तर आपल्याला सापडतात. काहीही वेगळं करायची गरज नाही. तुम्हाला मनाने काहीच लिहायची गरज पडत नाही. हे सगळं त्याच्यात मिळत आहे. सो तुम्हाला 3 प्रश्न प्रत्येकी प्रश्न 2 मार्काला आहे. 6 मार्क्स आरामात पडतात. काही करायची गरज नाही आहे. सगळं पॅराग्राफमध्येच आहे. पुढे A4 ग्रामर ज्यांचं चांगलं आहे त्यांना ह्याच्यात काहीच अडचण येणार नाही आहे. आणि पुढे आहे A5. A5 मध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला मनाने इथं लिहायचं आहे. हे मी सुचवेन की नक्की लिहा. तुम्हाला येत जरी नसेल तर प्रयत्न करा. 0 मार्क मिळण्यापेक्षा काहीतरी आपल्या पदरात पडेल. सो कुठलाही पॅराग्राफ सोडवताना मी एक सुचवेल की पहिले 3 प्रश्न आरामात सुटतात. A1 A2 A3 किंवा आता क्वेश्चन 2 मधला B असेल तर B1 B2 B3 हे 3 प्रश्न आरामात सुटतात. सो असे हे 3 गुणवले 2 6 मार्क आपल्याला कुठल्याही पॅराग्राफमध्ये आरामात पाडता येतात. आणि त्यात ग्रामर आपलं चांगलं आहे तर मग ग्रामर आणि शेवटी पर्सनल रिस्पॉन्स अशा प्रकारे पहिले 3 प्रश्न गुणिले 2 6 आणि शेवटचा A5 आहे. जो A5 आहे ह्याच्यात आपल्याला किती मार्क कमीत कमी 1 जरी मिळाला तर प्रत्येक पॅराग्राफमध्ये आपल्याला 6+1 म्हणजे 7 मार्क आरामात पडतात. सो असं जर बघितलं तर क्वेश्चन 2 मध्ये आपल्याला क्वेश्चन 2 मध्ये A मध्ये कमीत कमी 7 पडतात. क्वेश्चन 2B मध्ये 7 पडतात आरामात काहीही न करता. आता आहे क्वेश्चन 3 मध्ये जे आपला पोएट्रीचा पार्ट आहे. यामध्ये जे A आहे क्वेश्चन 3A हा 5 मार्काला असतो. पहिला जनरली ट्रू ऑर फॉल्स असतो. ते इझिली आपल्या कवितेमध्ये याचं उत्तर मिळतं. बी असतो एक वेब दिलेली असते ते वेब कंप्लीट करायचं असते. आणि फिगर्स ऑफ स्पीच आपल्याला शोधायचा असतो. इथे आरामात आपला क्वेश्चन 3A मध्ये आरामात 5 मार्क पाडता येतात. अशा क्वेश्चन 3B आहे. तर बघा क्वेश्चन 3B मध्ये आता याच्यात तुम्हाला काहीही न करता आता बघा काहीही न करता तुम्हाला टायटल माहिती आहे. टायटल लिहायचं जे इथं दिलेलं असतं. पोएटचं नाव दिलेलं असतं. काहीही न करता तुम्हाला 1 मार्क आरामात मिळतो. रायमिंग स्कीम सुद्धा फार सोपं आहे. तुम्ही एखादा यूट्यूबर राईम स्कीमसाठीचा व्हिडिओ बघितला तर 5 मिनिटात तुम्हाला राईम स्कीम समजेल आणि तेही 1 मार्क तुम्हाला आरामात मिळतील. फिगर्स ऑफ स्पीच जनरली बघा अलिटरेशन आहे. फिगर्स ऑफ स्पीच हा जनरली कुठल्याही पोएममध्ये सहजासहजी सापडतो आपल्याला.
सो ॲलिट्रेशन शोधायचं असेल तर उदाहरण लिहायचं असं असं आहे. आणि सेंट्रल थीम तुमच्या कुठल्याही डायजेस्टमध्ये गाईडमध्ये मराठीत समरी तुम्ही वाचून घ्यायची कवितांची, की तुम्हाला शाळेत क्लासमध्ये सरांनी शिकवताना किंवा मॅडमने शिकवताना त्याचा सारांश सांगितलं असेल. सो तुमच्या भाषेत ते तुम्ही लिहायचे रिकामं सोडण्यापेक्षा. सो इथे आपल्याला आरामात काहीही न करता टायटल आणि पोएटचं नाव असतं, राईम स्कीम आहे. 2 ते 3 मार्क आपले कुठेच जात नाही तिथे. तर ॲप्रिशिएशन करिता एक शॉर्ट टेक्निक तुमच्यासाठी घेऊन आलोय मी. तुमचं काम सोपं केलंय खरं तर. हा टेबल तुम्ही थोड्या वेळात एक 5-10 मिनिटात स्टडी करावा. पुस्तक ओपन करून ह्या राईम स्कीम्स आपल्याला ओळखता येतात का चेक करा सर्व. आणि हे काही 5 फिगर्स ऑफ स्पीच आहेत, ते रिपीट होत आहेत प्रत्येक कवितांमध्ये. तुम्हाला मी कलर कोडिंग करून दाखवलंय, ते एकदा तुम्ही चेक करावं. ते तुम्हाला फायद्याचं आणि इझी राहील. ॲप्रिसिएशन आणि राईम स्कीम्स डिटेल एका व्हिडिओमध्ये मी समजावून सांगितले आहेत. त्याची लिंक कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, अवश्य बघा. सो आता क्वेश्चन 4. आता इथेही पॅराग्राफ आहे, पण नॉन टेक्स्च्युअल जरी असेल, इथेही आधी सांगितल्याप्रमाणे पहिले 3 प्रश्न A1, A2 आणि A3 हे 3 प्रश्न आरामात सुटतात. म्हणजे 3 गुणिले 2 6 मार्क्स आपले कुठेच जात नाही आहेत. प्लस A5 जो असतो पर्सनल रिस्पॉन्स, त्याला काय करायचं आहे, आपण लिहायचं आहे बिनधास्त. तिथे घाबरायचं नाही आहे, रिकामं सोडायचं नाही आहे आणि ग्रामरचाही प्रयत्न करायचा मित्रांनो. आणि आता क्वेश्चन 4 मधला B असतो आपल्याकडे. हा काय असतो, समरी. समरी म्हणजे सारांश थोडक्यात लिहायचा आहे तुम्हाला. एक तृतीयांश करायचा प्रयत्न करायचा आहे, तुमच्या भाषेत लिहायचा प्रयत्न करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक टायटल द्यायचं. तुम्ही जेव्हा टायटल सुचवता ना त्याला, तर तुम्हाला टायटल किती मार्काला असतो, एनी गेसेस? तुम्ही जेव्हा ते लिहिता तर तुम्हाला ते जे टायटल आहे ते कमीत कमी किती मार्काला आहे, 1 मार्काला टायटल आहे. 1 मार्काला टायटल आहे. सो हा 1 मार्क आपला कुठेच जात नाही आहे. पुढे आपलं ग्रामर व्यवस्थित असेल, आपण शब्दांची निवड व्यवस्थित केली असेल, तर आपले 3.5 ते 4 मार्क कुठेच जात नाही आहेत. सो टायटल जिथे जिथे विचारलं आहे तिथं टायटल द्यायचं आहे मित्रांनो. टायटल जवळपास 1 मार्काला असतं. पोएममध्ये आपल्याला तिथं अर्धा मार्काला आहे, इथे समरीमध्ये 1 मार्काला आहे. पुढे आपण न्यूज रिपोर्ट लिहू किंवा स्टोरी लिहू, तिथेही 1 मार्काला आहे. सो ते मिस करायचं नाही. आता क्वेश्चन 5 यामध्ये पत्र आहे. ए मध्ये लेटर रायटिंग आहे A1 आणि A2. आता इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर. इन्फॉर्मल म्हणजे औपचारिक आणि फॉर्मल म्हणजे अनौपचारिक, फॉर्मल म्हणजे औपचारिक. आपण जे कार्यालयीन पत्र म्हणतो ते असतात औपचारिक. मी सगळ्यांना सुचवेन की त्यांनी औपचारिक पत्र लिहावं, कार्यालयीन पत्र लिहावं, फॉर्मल लेटर लिहावं. का? तर आपल्याला सुरुवातीला बघा सेंडर्स ॲड्रेस लिहायचा असतो, जो ऑलरेडी तिथंच दिलेला असतो. याचा आपला सेंडर्सचा ॲड्रेस दिलेला असतो. त्यानंतर रिसिपेंटचा ॲड्रेस, सेंडरचा ॲड्रेस लिहितो आपण, तर डेट लिहितो. मग खाली 2 करून आपण रिसिपेंट जो असतो त्याचा ॲड्रेस लिहितो. हे 2 पत्ते लिहूनच आपला अर्धा आणि अर्धा 1 मार्क इथे मिळून जातो. पुढे जे आपण सब्जेक्ट लिहितो किंवा मग सॅल्युटेशन लिहितो किंवा डिअर सर, डिअर मॅम, सब्जेक्ट आहे, इथं डिअर आहे, ह्याला आपला अर्धा मार्क मिळतो. मध्ये मग आपण जे लिहितो त्याला मॅटरला पण मार्क्स आहेत. आणि शेवटी जेव्हा आपण समारोप करतो त्यालाही अर्धा मार्क आहे. म्हणजे काहीही न करता, विशेष डोकं न लावता 2 मार्क आपला आरामात पडतं. काहीही न करता 2 पत्ते तर इथंच दिलेत, सब्जेक्ट आणि डिअर सर किंवा डिअर नाही, आपण इथे रिस्पेक्टेड सर लिहितो. हां,
रिस्पेक्टेड. आपण इन्फॉर्मल मध्ये लिहू, इथे रिस्पेक्टेड लिहित असतो. सॉरी. आणि शेवटी जेव्हा समारोप करू त्याला अर्धा मार्क असतो. असं 2 मार्क आपले कुठेच जात नाही. त्याच्यामुळे पत्र लिहिताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. फॉर्मल लिहायचं आहे आणि फॉर्मलमध्ये आपल्याला 2 पत्ते लिहिले की 1 मार्क मिळून जातो आरामात, आणि सब्जेक्ट आणि सॅल्युटेशन लिहिलं की अर्धा मार्क मिळतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि त्याउलट जर तुम्ही इन्फॉर्मल लिहिलं तर तुम्हाला एक ॲड्रेससाठी अर्धा मार्क मिळतो. तुम्हाला सेंडरचंच लिहावं लागतं, रिसिपेंटचं तिथे लिहायची गरज नसते. सो ती एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला फॉर्मल लेटर लिहायचं आहे. त्यानंतर आपलं स्पीच असतं बी मध्ये किंवा डायलॉग असतो. B1 मध्ये डायलॉग असतो. शक्यतो डायलॉग लिहायचा. आता इथे बघा ए मध्ये ह्याला डायलॉग बनवायचा असतो आपला. सो आपण ह्या जंबल ऑर्डरमध्ये असेल तर ते सिक्वेन्समध्ये लिहायचं आहे आणि डायलॉगच्या स्वरूपात ए म्हणाला, बी म्हणाला, परत ए म्हणाला, बी म्हणाला, ह्या फॉर्मॅटमध्ये हे लिहायचं आहे. तिथे आपल्याला 1 मार्क आरामात मिळेल. आता क्वेश्चन 5B मध्ये B1 मध्ये बी जो आहे इथेही ह्या 2 रिकाम्या जागा भरायच्यात. आपला 1 मार्क आरामात मिळतो. आणि इथे सुद्धा आपल्याला डायलॉग्स लिहायचा आहे. सेम वरच्या थीमवरच असतो बऱ्याच अर्थी. तिथे आपला 2 ते 2.5 मार्क आरामात मिळतील. आता क्वेश्चन 5B मला ड्राफ्टिंग स्पीच आहे, ह्याच्या बदले डायलॉग लिहायचे कारण ते सोपं जातं. पुढे क्वेश्चन 6 जो आहे तो बघूयात आपण. क्वेश्चन 6 मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असतो. त्यात A1 असतो नॉन व्हर्बल टू व्हर्बल. म्हणजे काय असतं, एखादा डायग्राम, काहीतरी ट्री डायग्राम दिलं असेल आणि त्याचा तुम्हाला पॅराग्राफ लिहायचा असतो. पण इथे मी तुम्हाला सुचवेन की 6A मध्ये तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल करावं, कारण हे सोपं जातं. चार्ट बनवायचा असतो किंवा डायग्राम बनवायचा असतो. इथे तुम्हाला डूज अँड डोंट्स लिहायचे, फक्त हे जशाला तसे पिक करून इथे लिहायचे. सो आलं लक्षात. नॉन व्हर्बल मी सुचवेन तुम्हाला क्वेश्चन 6 मध्ये A2 सोडवावा. व्हर्बल ऐवजी नॉन व्हर्बल करावं. पुढे आहे आपल्याला क्वेश्चन 6B. ह्याच्यात न्यूज रिपोर्ट किंवा स्टोरी कुठलंही एक लिहा. टायटल लिहिताना व्यवस्थित लिहा. आता तुम्ही जर स्टोरी लिहिली तर याला टायटल दिलं आणि व्यवस्थित सुरुवात केली तर याला 1 मार्क आरामात मिळेल. सो एक लक्षात घ्या, जिथं जिथं टायटल आपल्याला सांगितलंय तिथं टायटल लिहिलंच पाहिजे. आणि पुढे आहे आपला क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन करताना खाडाखोड करायची नाही, वेळ घ्यायचा आहे निवांत. आता इथे आपल्याला 6 दिलेत, त्यातले कुठलेही 4 सोडवायचे आहेत. सो काळजीपूर्वक शुद्ध मराठीत त्याचा ट्रान्सलेशन अनुवाद करायचा आहे आणि शब्दशः लिटरल ट्रान्सलेशन करणं टाळायचं आहे आपल्याला. हां, सो मराठीत त्या अर्थाची एखादी म्हण आहे का, सुविचार आहे का, याचा विचार करायचा इथे शेवटी सुद्धा 7च्या 3 मध्ये. सो मला वाटतं अशा प्रकारे तुम्हाला कुठला प्रश्न कधी आणि कसा सोडवायचा हे लक्षात आलं असेल. सो आपण काय डिस्कस केलं, आपण एक गोष्ट लक्षात डिस्कस केली आहे. समराईज जर करायचं झालं तर की क्वेश्चन 1 मध्ये आपला जो ए आहे ह्याच्यात आपला 1 आणि 3 सोडवायचे नाही आहेत. बी मध्ये आपल्याला 2 मार्क आरामात मिळतील. क्वेश्चन 2 मध्ये काय ठरवलंय आपण, एचे पहिले 3 प्रश्न बरोबर आलेच पाहिजेत, जेणेकरून आपल्याला 6 मार्क्स मिळतील. पुढे क्वेश्चन 2B मध्ये सुद्धा 1, 2, 3 त्याच्यात 6 मार्क आरामात मिळतात, हे गेलेच नाही पाहिजेत. पुढे क्वेश्चन नंबर 3 जेव्हा आपण घेऊ पॅराग्राफ पोएट्रीमध्ये, ह्यात जे ए आहे ह्याच्यात
1, 2 आणि 3 जातच नाही आहेत, कारण कवितेतच सगळं आहे. 4 मार्क आरामात मिळतात. क्वेश्चन 3B मध्ये काय करायचं आहे, आपल्याला टायटल पोएट हा दिलेला असतो, इथं आपला आरामात 1 मार्क मिळतो. रायमिंग स्कीम आहे, हे आरामात येते. फिगर्स ऑफ स्पीच इझिली बघून ठेवा, कुठे कुठे फ्री वर्ड्स आहे रायमिंग स्कीमसाठी, ते एक बघून ठेवा. फिगर्स ऑफ स्पीच आरामात तुम्हाला समजेल तुम्ही जर वाचून घेतलं तर. तिथे 1 मार्क मिळतो. आणि थीम लिहा, थीम ब्लँक सोडू नका, ते 2 मार्काला आहे. सो तिथे तुम्हाला 1 किंवा 1.5 मार्क आरामात मिळेल. आता क्वेश्चन 4 जेव्हा आपण लिहितोय, क्वेश्चन 4 नॉन टेक्स्चरमध्ये ए, तर इथे सुद्धा पहिले 3 ह्याच्यात आपल्याला 6 मार्क आलेच पाहिजेत. पुढे बी आपण जेव्हा लिहिते समरी, टायटल लिहायचं आहे, शीर्षक टायटल लिहायचंच आहे, तर त्याला 1 मार्क आहे आपल्याला. आणि तुम्हाला जमेल तसं ते त्याची समरी लिहायची आहे. क्वेश्चन 5 आहे. क्वेश्चन 5 मध्ये बघा, क्वेश्चन 5 वेट, क्वेश्चन 5 मध्ये आपण A2 लिहायचं आहे, फॉर्मल लेटर. आणि बी मध्ये बघा, क्वेश्चन 5 बी मध्ये B1 लिहायचं, जिथे आपल्याला डायलॉग करायचं लिहायचं असतो. क्वेश्चन 6 मध्ये आपण ए मध्ये आपण A2 लिहिणार आहोत. त्याच्यात काय आहे, नॉन व्हर्बल, इझिली मार्क्स आपल्याला पडतात तिथे. आता बी मध्ये आपण स्टोरी लिहिऊया, कारण त्याला टायटल वगैरे आपल्याला द्यायचं असतं. स्टोरीमध्ये टायटल द्यायचं, ज्याला आपला 1 मार्क आरामात मिळतो, काहीही प्रयत्न न करता. आणि स्टोरी व्यवस्थित खाली लिहायची आहे. आणि क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन. अशा प्रकारे आपल्याला 40 ते 42 मार्क आरामात कुणालाही पाडता येते. आणि गेम काय आहे, ह्याच्या पुढे जाण्याचा आणि सर्वेशप्रमाणे 94 मार्क्स मिळवण्याचं. सो 40-42 वर आपलं समाधान नाही करायचं आहे. हे तर कुणीही पाडू शकतं, हे सगळ्यांसाठीच आहे. आणि ह्याच्या पुढे जाण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट अँड आय होप दिस हेल्प्स टू यू. ऑल द बेस्ट. थँक्यू.